Students, you are welcome. Today we are going to learn and study a new lesson which is given on page number 105. The name of the lesson is Let's March. आपण आगे कुछ करूया, आपण पुढे जाऊया अशा अर्थाचा हा एक अतिशय महत्त्वाचा लेसन आज आपण चिटचॅटच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी स्पेलिंग पाठ केलेल्या असतील. ज्यांनी केल्या नाहीत त्यांना अजूनही 1-2 दिवस वेळ आहे. त्यांनी खरोखर प्रामाणिकपणे व्यवस्थित वहीत लिहून घेऊन त्या पाठांतर करा. एक दिवस परीक्षेकडे आपला चाललेला आहे. लेट्स मार्च. वॉर्मिंग अप. चिट-चॅट. देयर आर 2 pictures. Number 1 indicates that a small child is working, and the second picture is that the little boy is cycling on his way to school. असे 2 चित्र एकदा बारकाईने पहा. पाहिल्यानंतर देअर इज द डिफरन्स. वन हू इज लेबरिंग अँड नंबर 2 इज एन्जॉईंग हिज लाईफ. डिस्कस इन युअर ग्रुप. गटागटामध्ये चर्चा करा. व्हॉट डिफरन्स do you notice in the 2 images? What difference do you notice in the 2 images? या 2 चित्रांमध्ये तुम्हाला कोणता फरक जाणवतो? Everybody's answer differ from one another. प्रत्येकाचे उत्तर हे भिन्न भिन्न असणार आहेत. प्रश्न क्रमांक 1. व्हॉट डिफरन्स डू यू नोटीस इन द 2 इमेजेस? एखादा मुलगा उत्तर देऊ शकेल. द बॉय इन द फर्स्ट पिक्चर इज वर्किंग अँड द बॉय इन द सेकंड पिक्चर is going to school on his bicycle. दुसरा एखादा मुलगा याचं उत्तर देऊ शकेल. इन द फर्स्ट इमेज. पहिल्या चित्रामध्ये इन द फर्स्ट इमेज अ बॉय इज वर्किंग इन अ ब्रिक किल्न. BRICK ब्रिक किल्न म्हणजे वीट भट्टी. व्हाईल द सेकंड बॉय इन द इमेज इज सायकलिंग हिज वे टू स्कूल अँड ही इज व्हेरी हॅपी. क्वेश्चन नंबर 2. Which of the 2 situations should change? Which of the 2 situations should change? 2 परिस्थितीपैकी कोणती परिस्थिती बदलली पाहिजे? म्हणजे वीटभट्टीवर काम करणारा मुलगा आणि शाळेमध्ये चाललेला मुलगा या दोघांपैकी कोणाची परिस्थिती आपण बदलवली पाहिजे?
तर निश्चितच प्रत्येकजण म्हणेल द सिच्युएशन इन द फर्स्ट पिक्चर शुड चेंज. द पिक्चर किंवा द सिच्युएशन इन द फर्स्ट पिक्चर शुड चेंज. एखादा म्हणेल द सिच्युएशन इन द फर्स्ट इमेज ऑफ द बॉय who is working in a brick kiln should change. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येकाचं उत्तर हे भिन्न भिन्न असणार आहे. आपण अभ्यास करत आहोत. लेट्स मार्च, आगे कुछ करूया, पुढे जाऊया. मग पुढे जाताना काय केलं पाहिजे, तर आपल्याला नक्कीच कळतं आहे का जे चाइल्ड लेबर आहेत, बाल मजूर आहेत, या बालमजुरांना काय केलं पाहिजे, तर बाल मजुरीपासून थांबवून त्यांना शाळेमध्ये पाठवलं पाहिजे. आणि शाळेमध्ये जर पाठवलं तर त्यांना ज्ञानप्राप्ती होईल आणि जीवनाचा खरा अर्थ समजेल. विच ऑफ द टू सिच्युएशन शुड चेंज. पहिलं उत्तर आपण नंबर 3 हाऊ अँड व्हेन. हाऊ अँड व्हेन कॅन द सिच्युएशन चेंज. एक विद्यार्थी म्हणून ती परिस्थिती केव्हा आणि कशी बदलेल. जी परिस्थिती का तो मुलगा वीट भट्टीवरती काम करत आहे, तर अशा मुलाची म्हणजे कोणी ऊस तोडणी कामगाराची मुलं असतील, कोणी भांडे घासणीचं काम करत असेल, लहान लहान मुलं घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळं कापूस वेचणी असेल, गुरं ढोरं सांभाळणारे काही लहान मुलं असेल, साखर कारखान्याच्या चिमणी धुराड्यामध्ये काम करणारी मुलं असतील, हॉटेलमध्ये कप बशा धुणारी मुलं असतील, भेळ सेंटरमध्ये लोकांना भेळ बांधून देण्याचं काम करणार असेल. हे असे अनेक प्रकारचे मुलं का जे बालमजूर म्हणून काम करतात. तशा संदर्भात हाऊ अँड व्हेन ती परिस्थिती केव्हा आणि कशी बदलेल. मग ही परिस्थिती केव्हा बदलेल. व्हेन द बॉय इन द फर्स्ट पिक्चर शुड बी सेंट टू स्कूल. द बॉय इन द फर्स्ट पिक्चर शुड बी सेंट टू स्कूल. वीट भट्टीवरती काम करणारा, हॉटेलमध्ये काम करणारा, प्रत्येक ठिकाणी जो लहान मुलगा काम करतो, त्याचं शिक्षणाचं वय असून देखीलही तो काम करतो, अशा सगळ्या मुलांना जर शाळेमध्ये पाठवलं तर परिस्थिती बदलू शकेल. समबडी शुड कन्व्हिन्स हिज पॅरेंट्स. ती परिस्थिती केव्हा बदलेल, कशी बदलेल, याचं आपण उत्तर पाहत आहोत. समबडी शुड कन्व्हिन्स हिज पॅरेंट्स दॅट इट इज नॉट हिज राईट एज टू वर्क. हे काम करण्याचं त्याचं योग्य वय नाही असं त्या पालकांना समजावून सांगणे, आणि असं समजावून सांगितल्यानंतर त्याला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणे. That it is not his right age to work. He should go to school at this age. Then the situation can change. नंतरच ती परिस्थिती बदलली जाऊ शकेल. कशाचं उत्तर आपण पाहिलं. हाऊ अँड व्हेन कॅन द सिच्युएशन चेंज. ही परिस्थिती केव्हा आणि कशी बदलेल, तर एखादा मुलगा सांगू शकेल द बॉय इन द फर्स्ट पिक्चर शुड बी सेंट टू स्कूल. समबडी शुड कन्व्हिन्स हिज पॅरेंट्स दॅट इट इज नॉट हिज राईट एज टू वर्क अँड ही शुड बी गो टू स्कूल ॲट धिस एज. देन द सिच्युएशन कॅन चेंज. एखादा मुलगा वेगळं उत्तर सांगू शकेल. त्याचं उत्तर असं राहू शकेल, जस्ट लाईक एव्हरी ड्रॉप मेक्स अॅन ओशिन. थेंबे थेंबे तळे साचे, थेंबा थेंबातून महासागर निर्माण होतो. जस्ट लाईक एव्हरी ड्रॉप मेक्स अॅन ओशिन
ईच ऑफ अस आपल्यापैकी प्रत्येकाने मस्ट मेक एफर्ट्स टू चेंज द सिच्युएशन. ईच ऑफ अस मस्ट मेक एफर्ट्स टू चेंज द सिच्युएशन. It is only then that the change will occur in the near future. आणि असा बदल जर झाला तरच येणाऱ्या भविष्यामध्ये हा सकारात्मक बदल होऊ शकतो. नंबर 4. हाऊ कॅन यू ॲज अ स्टुडंट कॉन्ट्रीब्यूट. हाऊ कॅन यू ॲज अ स्टुडंट कॉन्ट्रीब्यूट अँड help make a difference to the needy children. याचा मराठी अर्थ, एक विद्यार्थी म्हणून तुम्ही गरजू मुलांमध्ये ज्याला खरोखर गरज आहे अशा गरजू मुलांना घडवण्यासाठी कशा प्रकारचं योगदान द्याल किंवा त्यांना तुम्ही कशा पद्धतीची मदत करू शकता. आपण आपल्या ऐपतीप्रमाणे ज्यांच्याकडे वस्तू आहेत त्यांनी वस्तू देऊन, ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा देऊन, ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी त्या मुलांना वेळ देऊन, ज्याच्या त्याच्या पद्धतीने जर या चाइल्ड लेबर म्हणजे बालमजुरांना त्या बालमजुरीतून मुक्त करण्याकरता हे परिश्रम जर आपण केले, एकही मुलगा शाला बाह्य राहता कामा नये, असा या प्रश्नाचा सरळ सरळ अर्थ होऊ शकेल. मग प्रत्येकाने आपले ते भावंड आहेत, आपलेच बांधव आहेत अशी कल्पना करून जर सांगितलेल्या 3 गोष्टी, ज्याच्याकडे वस्तू आहेत त्या वस्तू त्या मुलांना देऊन, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांना पैसा देऊन, ज्याच्याकडे वेळ आहे वस्तू पण नाही, वस्तू म्हणजे कोण, त्या पेन, पेन्सिल, कंपास पेटी, पुस्तके, वह्या, दप्तर अशा प्रकारच्या वस्तू देऊन, ज्यांच्याकडे वस्तू पण नाही पैसा पण नाही, त्यांनी काय करणं गरजेचं आहे, तर त्यांना वेळ देणं गरजेचं आहे. बाळा, तू इथं काम करतोस हे अयोग्य आहे, तुझं शिकण्याचं वय आहे, तू शाळेमध्ये गेला पाहिजेस. त्याच्या आईवडिलांना तुम्ही स्वतः जाऊन त्यांना समजावून सांगणे, त्यांना एक प्रेरणा देणे, चेतना देणे, नवनिर्मितीची कल्पना त्यांच्यासमोर जर मांडली तर नक्कीच त्यांना ती आवडेल आणि तुमच्या उद्बोधनातून तो बालमजूर त्या बालमजुरीपासून थांबू शकेल. म्हणून हा 4 प्रश्नाचा तर अभ्यास आहेच आहे, पण यापेक्षा आपण वेगळं काय करू शकतो हाही भाग यातून घेणं अपेक्षित आहे. शेवटी प्रत्येक लेसन, प्रत्येक कविता का शिकायची, तर मानवी वर्तन सुधारलं पाहिजे, म्हणून तो मानव प्राणी न राहता माणसाचा माणूस झाला पाहिजे, मानव प्राण्याचा माणूस झाला पाहिजे. म्हणून हे प्रश्नही समजून घ्या आणि आपल्या जीवनाशीही याला जोडा, तरच हा धडा शिकल्याचं महत्त्व आहे. पुढं म्हटलं बा त्यांनी, इथपर्यंत कळालं. तर हे 4ही प्रश्न तुम्ही वर्गपाठाच्या वहीमध्ये स्वच्छ सुंदर हस्ताक्षरात लिहून घ्या. नंबर 1 त्यातला ए, अ गुड वेल ऑर्गनाइज्ड स्पीच contains the following characteristics and steps. A good, well organized speech contains the following characteristics and steps. म्हणजे एखाद्या चांगल्या भाषणासाठी किंवा एखाद्या चांगल्या भाषणामध्ये अशा प्रकारचे मुद्दे, चांगल्या भाषणामध्ये खालील मुद्द्यांचा समावेश असतो. चांगलं भाषण कशाला म्हणायचं, तर 4 मुद्दे. अ स्पीच शुड बी वेल प्लॅन्ड. अ स्पीच शुड बी वेल प्लॅन्ड.
जे तुम्हाला भाषण करावयाचं आहे ते भाषण अत्यंत वेल प्लॅन असावं. नंबर 2, द लँग्वेज यूज्ड शुड बी सुटेबल टू द ऑडियन्स. ज्यांच्या समोर आपण भाषण करत आहोत त्या सर्व ऑडियन्सला, सर्व प्रेक्षकांना आपली भाषा नीटनेटकी समजली पाहिजे, म्हणून आपले उच्चार आणि विचार मांडण्याची पद्धती निसंदिग्धपणे स्वच्छ, सुंदर, क्लिअर असावी. नंबर 3, इट शुड हॅव द राईट ड्युरेशन. तयार केलेलं भाषण जे आपल्याला विचार व्यक्त करावयाचे आहेत ते तिथल्या वेळेला अनुसरून असावेत. कमीत कमी वेळेमध्ये प्रभावी दर्जेदार भाषण करण्याचा प्रयत्न करावा. दिलेल्या वेळेच्या आत 2 मिनिटं ते भाषण संपवावं, नाहीतर प्रेक्षक बोर होऊन निघून जातात, तरीही याचा भाषण करण्याचा रट्टा चालूच असतो, तर ते योग्य नाही. इट शुड बी सपोर्टेड विथ गुड एक्झाम्पल्स, एपिसोड्स और व्हिज्युअल एड्स व्हेअर पॉसिबल. भाषण करताना योग्य ठिकाणी दृष्टांत आणि सिद्धांत, गुड एक्झाम्पल्स, एपिसोड्स म्हणजे एखादी उपकथा, कधीकधी व्हिज्युअल एड्सचा, चित्राचा वापर करून, चलचित्राचा वापर करून ते भाषण समजावून सांगणे का जे श्रोत्यांच्या मनावरती अधिकाधिक बिंबलं पाहिजे. व्हेअर पॉसिबल, जिथं शक्य असेल तिथं उदाहरणं, काही उपकथा आणि ॲडिओ व्हिज्युअलचा वापर करत आपण हे काम केलं पाहिजे. असे 4 मुद्दे गुड वेल ऑर्गनायझर स्पीचमध्ये असतात. तर अशा प्रकारचे मुद्दे रेफर टू पेज नंबर 26 फॉर अ रेफरन्स टू द स्टेप्स टू द फॉलोड इन द स्पीच अँड डू द ॲक्टिव्हिटी गिव्हन बिलो. आपल्याच पुस्तकामध्ये पान नंबर 26 वरती लगेच पहा, तुम्हाला बरोबर तिथं समजेल. तर आपण लगेच पान नंबर 26 वरती पाहून घेऊ शकतो. काय आहे पान नंबर 26 वरती? तर स्पीच डेव्हलपमेंट, कंटेंट म्हणजे तुमचा आशय, त्या आशयामध्ये 4 मुद्दे, स्पीकिंग प्रेझेंटेशनमध्ये 3 मुद्दे, युजफुल फ्रेजेस अँड व्होकॅब्युलरी, योग्य पदबंध आणि शब्दसंग्रहाचा योग्य वापर करणे, अशा प्रकारचे 3 मुद्दे यामध्ये समाविष्ट होतात. कम टू द पॉईंट. रीड द एक्सप्रेशन्स गिव्हन बिलो अँड इन्सर्ट देम इन युअर नोटबुक इन द प्रॉपर बॉक्सेस ॲज शोन बिलो. मग ABCDE 5, FGHIJ 5 आणि 5 10 मुद्द्यांचा, 10 नाही 11 आणि 12 मुद्द्यांचा इथं समावेश आहे. तर ते मुद्दे कोणकोणते? रीड द एक्सप्रेशन्स अँड गिव्हन बिलो अँड इन्सर्ट देम इन युअर नोटबुक इन द प्रॉपर बॉक्सेस. योग्य बॉक्सेसमध्ये म्हणजे याची योग्य क्रम लावून त्याला काय करा, व्यवस्थित क्रमाने वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहून काढा. ते समजलं. आता खाली म्हणले पहा, लेट मी एक्सप्लेन धिस टू यू मध्ये ग्रीटिंग्स, सॅल्युटेशन, इंट्रोडक्शन, बॉडी ऑफ द स्पीच आणि कन्क्लुजन. म्हणजे हे भाषण करायचे जे मुद्दे आहेत. तर मग भाषणाला सुरुवात करताना आपण काय करतो? तर गुड मॉर्निंग वन, गुड मॉर्निंग एव्हरी वन अँड ऑल प्रेझेंट टुडे.
त्याचं इंट्रोडक्शन. इफ वी थिंक अबाउट द सिच्युएशन अराउंड अस वी नोटीस दॅट. त्याचं पुन्हा बॉडी ऑफ द स्पीच असेल तर बॉडी ऑफ द स्पीचमध्ये इमॅजिन व्हॉट विल हॅपन आफ्टर 10 years अशा प्रकारचे मुद्दे. आणि कन्क्लुजनमध्ये थिंक अगेन अँड अगेन अँड देन मूव्ह फॉरवर्ड. याच्यावर पुन्हा पुन्हा विचार करा आणि सगळेजण मिळून पुढं जाऊया. एवढे बोलून मी माझं भाषण संपवतो. अशा प्रकारचे मुद्दे आपण आपल्या भाषणामध्ये घेत असतो. ग्रीटिंग्स, इंट्रोडक्शन, बॉडी ऑफ द स्पीच आणि कन्क्लुजन. तर हे स्पीच रायटिंगमध्ये हा भाग आपल्याला येतो. हा फक्त माहिती करून घ्या. इथपर्यंत आपण आज पाहिलं तर त्यामध्ये पहिले 4 प्रश्न नीट समजावून घ्या. जे ऐकलं त्यातून लिहा. नंबर A1मध्ये पुन्हा 4 प्रकार आले आहेत तर ते 4 प्रकारामध्ये 26 पान नंबरवरती मुद्दे पुन्हा रेफर करा आणि जे योग्य आहे ते व्यवस्थित लिहा. स्पेलिंग पाठ करा. धडा शिकवण्याच्या अगोदर एकदा वाचून घ्या आणि यूट्यूबची लिंक आल्यानंतर ती व्यवस्थित ऐका, समजावून घ्या. ओके, ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस डे टू एव्हरी.